Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. आताच्या काळामध्ये सोशल मीडिया कोण वापरत नाही, पण हाच सोशल मीडिया आता पहिल्यासारखा अगदी फ्री पण राहणार नाहीये, फुकटात वापरता येणार नाहीये. तुम्ही जसं नेटफ्लिक्स, Amazon प्राइम किंवा झी, जिओ हॉटस्टार हे सगळे ॲप्स पैसे देऊन वापरतात. ते काही फुकटात आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याच्यावरची कुठलीही मूवीज असतील किंवा त्याच्यावरच्या सिरीज असतील, तुम्हाला अगदी गाणी सुद्धा ऐकायची असतील, ह्या सगळ्यासाठी आपल्याला पेड सबस्क्रिप्शन जे आहे ते घ्यावं लागतं. म्हणजेच पैसे भरून आपल्याला तो कॉन्टेंट जो आहे तो पाहावा लागतो. जे कोणी फ्री वापरत असतील त्यांना अगदीच लिमिटेड कॉन्टेंट मिळतो. एखाद दुसरा मूवी तुम्हाला पाहता येऊ शकतो किंवा सिरीजचा सुद्धा पहिला एपिसोड पाहता येऊ शकतो. पण अल्टिमेटली सगळं पाहायचं असेल तर मात्र तुम्हाला पैसे हे मोजावेच लागतात. त्याच पद्धतीने जे तर आपल्या अगदी रोजच्याच वापरातले आहेत, असं इंस्टाग्राम, फेसबुक किंवा अगदी व्हॉट्सॲपसाठी सुद्धा आता आपल्याला पैसे मोजावे लागणार आहेत, अशी घोषणा मेटा या कंपनीने केलेली आहे. ज्या कंपनीचेच हे 3 प्रॉडक्ट्स आहेत किंवा हे 3 ॲप्लिकेशन्स आहेत, त्याच मेटा कंपनीने ही आता घोषणा केलेली आहे की ते सुद्धा आता पेड सबस्क्रिप्शन सुरू करणार आहेत. अर्थात मेटाच्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर सुद्धा अनेकांमध्ये हा प्रश्न पडलेला आहे की आता इंस्टाग्रामवर साधी एक स्टोरी टाकण्यासाठी, रील्स बनवण्यासाठी किंवा चॅट करण्यासाठी सुद्धा आपल्याला आता पैसे भरावे लागतील का, की हे सगळं काही विशिष्ट गोष्टींसाठीच लागू असणार आहे. याच सगळ्या प्रश्नांची जी उत्तर आहेत ती आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊया. नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक. मेटा या कंपनीने, मी मगाशी जसं सांगितलं, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप किंवा फेसबुक या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या मेटा कंपनीच्या आहेत. आणि याच कंपनीने भारतासह जगभरातील युजर्ससाठी काही खास फीचर्स आणलेले आहेत, पण ते पेड सबस्क्रिप्शन सकट, म्हणजेच सशुल्क हे सबस्क्रिप्शन्स असणार आहेत. मेटा आपल्या ॲप्सच्या प्लस नावाच्या आवृत्त्या ज्या आहेत त्या आणणार आहेत. जसं एखादी गोष्ट, म्हणजे आता आपण व्हॉट्सॲपबद्दल बोलायचं झालं तर व्हॉट्सॲप हे एक आहेच, पण व्हॉट्सॲप प्लस अशा पद्धतीने या आवृत्त्या येणार आहेत, ज्याच्यामध्ये पैसे देणाऱ्या युजर्सना काही खास फीचर्स सुद्धा हे वापरता येतील, जे सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठी किंवा सर्वसामान्य युजर्ससाठी नसतील. आता हा निर्णय घेण्यामागचा हेतू असा आहे की मेटा कंपनी आता केवळ काही जाहिरातींवर जे उत्पन्न त्यांना मिळतंय तेवढ्या पुरता ते अवलंबून आता राहणार नाहीयेत, हे स्पष्ट दिसतंय. त्यांना अर्थात आणखीन इन्कम लागणार आहे. जसजशी टेक्नॉलॉजी डेव्हलप होते, जसजसं तंत्रज्ञान विकसित होत जात आहे, तसतसे अनेक बदल हे या कंपनीला आणावे लागतात, हे या सगळ्या ॲप्समध्ये आणावे लागतात. तर त्याच्यामध्ये फक्त जाहिराती मिळून जे त्यांना इन्कम मिळतंय, उत्पन्न येतं, तेवढं त्यांना पुरेसं नाही. आणि म्हणून आता हे सगळं पेड सबस्क्रिप्शन जे आहे ते आणलं जाणार आहे. थेट साध्या वापरासाठी पैसे आकारायला सुरुवात केली तर युजर्स हे कमी होण्याची भीती असते. म्हणजे आता तुम्ही हा विचार करा की तुम्हाला उद्या पहिल्या जुन्या काळाप्रमाणे जसं आपल्याला एक साधा मेसेज जरी करायचा असेल तरी आपल्याला त्याच्यामधले आपले पैसे कट व्हायचे. आपल्याला मेसेजचा एक पॅक जो आहे तो प्रत्येक महिन्याचा किंवा अगदी आठवड्याचा सुद्धा खरेदी करावा लागायचा आणि परिणामी आपला तो वापर कमी झालेला असायचा. 50च मेसेज अलाउड असायचे, 100च अलाउड असायचे, मग आपण तेवढेच करायचो. काही जणांना अर्थात जास्त मेसेजचे पॅक हे परवडणारे नसायचे. म्हणूनच हे जर असं आणलं तर वापर कमी होईल आणि परिणामी त्यांचा खप कमी होईल. या सगळ्या कारणांसाठी आत्ता सुद्धा मी हे परत क्लिअर करते की जे नॉर्मल चॅटिंग तुमचं सुरू आहे त्याच्यासाठी कुठलंही शुल्क आकारलं जाणार नाही, त्याच्यासाठी कुठलेही पैसे तुम्हाला भरायची गरज नाहीये. पण हे जे नवीन फीचर्स आहेत, जे फार आकर्षक आहेत, जे तरुण पिढी जी आहे त्यांना हे आवडतील, त्यांना हे वापरावेसे वाटतील आणि कॉन्टेंट क्रिएटर्स खास करून जर असतील तर त्यांना तर ह्याचा भरपूर फायदा होणार आहे. अशा पद्धतीचे सगळे फीचर्स जे आहेत ते हे मेटा कंपनी आणते आणि त्याच्यासाठी मात्र पैसे भरावे लागतील. खास करून तुम्ही सोशल मीडिया फ्रीक असाल, तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर असाल आणि तुमचं अर्थार्जनच जर सोशल मीडियावर चालणारं असेल, डिजिटल माध्यमामध्ये तुम्ही काम करत असाल तर हे फीचर्स तुम्हाला फार आकर्षित करतील आणि परिणामी तुम्ही कदाचित त्याच्यासाठी पैसे भराल. पण मूळ मुद्दा की हे सगळं असणार कसं आहे. मेटा कंपनीने दिलेल्या माहितीनुसार इंस्टाग्राम प्लस, फेसबुक प्लस, व्हॉट्सॲप प्लस अशा पद्धतीने हे फीचर्स जे आहेत ते आणले जाणार आहेत, ज्याच्यामध्ये इंस्टाग्राम प्लस किंवा फेसबुक प्लसबद्दल बोलायचं झालं तर त्यांचं मंथली कॉस्ट जी आहे दरमहा एक $3.5 घरामध्ये पैसे जे आहेत ते मोजावे लागणार आहेत. आता हे भारतीय रुपयात कन्वर्ट करून सांगायचं झालं तर एक साधारणतः तुम्ही 350 ते 400च्या घरामध्ये समजा पैसे तेवढे मोजावे लागतील. व्हॉट्सॲप प्लस वापरायचं असेल तर तिथे सुद्धा $3च्या घरामध्ये पैसे आकारले जात आहेत आणि ते जर भारताच्या रुपयामध्ये परत एकदा कन्वर्ट करायचं झालं तर परत एकदा 300च्या घरामध्ये ती किंमत जाऊ शकते. तर हे अशा पद्धतीने पेड सबस्क्रिप्शन जे आहेत ते इन्स्टा, फेसबुक प्लस आणि व्हॉट्सॲप प्लससाठी आणले जाणार आहेत आणि त्याच्यासाठी ही एक 300-400च्या घरामध्ये पैसे जे आहेत हे दरमहा मोजावे लागतील. आता हे तुम्हाला कळण्यासाठी आपण भारतीय रुपयात सांगतोय, मात्र नेमके
भारतासाठी किती रेट असतील असं असू शकतं की कंपनी यूएसची आहे त्यामुळे यूएसमध्ये वेगळे रेट असू शकतात, बाहेरच्या देशांसाठी वेगळे रेट आकारले जाऊ शकतात. त्यामुळे अजून मेटा कंपनीकडनं याची स्पष्टता आलेली नाहीये की ते भारतासाठी नेमका किती शुल्क जे आहे ते आकारणार आहेत. पण या पलीकडे जाऊन आता हे तर ठीक आहे, शुल्क कळेल तेव्हा कळेल, पण ह्यातले फीचर्स नेमके काय आहेत की ज्याच्यासाठी हे पैसे आकारले जाणार आहेत आणि असं मानलं जाते की हे कॉन्टेंट क्रिएटर्स किंवा जे सोशल मीडिया खूप वापरतात त्यांना हे फार आकर्षित करणारे असतील. तर याबद्दल टेक क्रंचने दिलेल्या अहवालानुसार इंस्टाग्राम प्लसमध्ये फार इंटरेस्टिंग गोष्टी आता इन्क्लूड करतायत, जसं की स्टोरीज तुम्ही किती लोकांनी पुन्हा तुमच्या पाहिलेल्या आहेत हे पाहता येईल. आता तुम्ही कुठली स्टोरी इंस्टाग्रामवर टाकली तर त्याच्यामध्ये खाली तुम्हाला एक लिस्ट दिसते ज्याच्यामध्ये कोणी कोणी तुमची ती स्टोरी पाहिलेली आहे हे तुम्हाला कळतं. पण कदाचित खूप लोकांना हाही इंटरेस्ट असू शकतो की ज्याच्यासाठी मी ती स्टोरी ठेवलेली आहे त्यांनी ती परत परत पाहिलेली आहे का, किंवा तुमची स्टोरी कोणी एकदाच पाहून सोडून देत नाहीये तर सारखं येऊन कोणी तुमच्या प्रोफाईलवर येऊन ती स्टोरी पाहतंय का हे पण त्यातनं कळू शकतं. आणि अर्थात जे सोशल मीडिया वापरतायत त्यांच्यासाठी तुमची स्टोरी ज्यावेळेला तुम्ही अपलोड करता ती आपसूक वरती जो बार असतो त्याच्यामध्ये तुम्हाला दिसते, परिणामी ती पाहिली जाते. पण तुमची स्टोरी जर परत परत पाहायची असेल तर त्या संबंधित व्यक्तीला तुमची प्रोफाईल 10 वेळा ओपन करावी लागेल, म्हणजे परत परत ओपन करावी लागेल आणि मग तो ती स्टोरी जी आहे ती परत पाहिल. सो बेसिकली तुमच्या स्टोरी पाहण्यासाठी कोण एक्स्ट्रा एफर्ट्स घेत आहे, कोण तुमच्या प्रोफाईलवर विशेष लक्ष ठेवून आहे, याही सगळ्या गोष्टी ह्याच्यातनं समजणार आहेत. आता हे तर पर्सनल वापराच्या दृष्टीने फार वेगळ्या अंगाने पाहिलं जाऊ शकतं, पण जे कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत त्यांना यातनं मॉनिटर करणं किती सोपं जाईल बघा, की कोण त्यांच्या स्टोरीज वारंवार पाहतंय, कोण त्यांचा ऍक्च्युअल टार्गेट ऑडियन्स आहे, हे सगळं सुद्धा ह्याच्यातनं समजू शकणार आहे. म्हणून मी मगाशी जसं म्हटलं की हे नवीन फीचर्स जे आहेत हे कॉन्टेंट क्रिएटर्ससाठी फार महत्त्वाचे असणार आहेत. आणखीन एक इंटरेस्टिंग फीचर आहे ते म्हणजे क्लोज फ्रेंड्सचं. क्लोज फ्रेंड्स फीचरच्या पलीकडे सुद्धा आता अमर्यादित स्टोरी ऑडियन्स लिस्ट जी आहे तीही तुम्हाला तयार करता येणार आहे. सो एखादी व्यक्ती कदाचित तुमचा क्लोज फ्रेंड नसेल, पण आत्ताच्या घडीला तुम्हाला ठराविक लोकांनाच तुमची स्टोरी दाखवायची असेल तर क्लोज फ्रेंड्समध्ये टाकावी लागते किंवा काही युजर्सना तुम्हाला हाईड करावं लागतं. पण आता तुम्हाला ही स्टोरी दाखवण्यासाठी असे वेगवेगळे लिस्ट ज्या आहेत त्या तयार करता येतील आणि त्यामार्फत तुम्ही त्या विशिष्टच ऑडियन्सपर्यंत पोहोचू शकता किंवा विशिष्टच तुमच्या फॉलोअर्सपर्यंत पोहोचू शकता. तिसरं एक इंटरेस्टिंग फीचर आहे ते म्हणजे व्ह्यूअर लिस्टमध्ये नाव न दिसता गुप्तपणे स्टोरी पाहण्याची सुद्धा सुविधा असणार आहे. पण अर्थात हे सगळे फीचर्सच इतके इंटरेस्टिंग आहेत की ह्याच्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. पण हे फीचर फार इंटरेस्टिंग आहे की मगाचं जे पहिलं फीचर होतं त्याच्या एक्झॅक्ट कॉन्ट्रॅडिक्टरी आहे, त्याच्या एक्झॅक्ट विरोधात आहे. ते अशा अर्थाने की तुम्ही एखाद्याची स्टोरी 10 वेळा जाऊन बघताय, पण ते जर तुम्हाला प्रायव्हेट ठेवायचं असेल, गुप्त ठेवायचं असेल तर ती सुद्धा सोय जी आहे ती मेटा आता देणार आहे. त्यामुळे व्ह्यूअर लिस्टमध्ये तुमचं नाव दिसणार नाही आणि तरी सुद्धा तुम्ही संबंधित व्यक्तीची स्टोरी 100 वेळा सुद्धा पाहू शकता, अशी सुद्धा सोय आता मेटा देणार आहे. या पलीकडे जाऊन स्टोरीज नेहमीच्या 24 तासांच्या मर्यादेपेक्षा सुद्धा जास्त काळ ठेवता येतील अशी सुद्धा सोय असू शकते किंवा हेही एक फीचर असणार आहे. ह्या पलीकडे इंस्टाग्राम प्लस वापरकर्त्यांना ॲनिमेटेड सुपर हार्ट रिॲक्शन्स सुद्धा असणार आहेत, कस्टम ॲप आयकॉन्स असणार आहेत, बायोसाठी जे म्हणजे तुमचं वर्णन जे केलेलं असतं तुमच्या प्रोफाईलमध्ये त्या बायोसाठी काही विशेष फॉन्ट्स सुद्धा आणण्यात येणार आहेत आणि अधिक प्रोफाईल पिन्स सुद्धा तुम्हाला करता येणार आहेत. व्हॉट्सॲप मेसेजिंगमध्ये सुद्धा पर्सनलायझेशन व्हॉट्सॲप प्लस हे मुख्यतः फीचर जे आहे ते आणलं जात आहे आणि याच्यामध्ये व्हॉट्सॲप युजर्सना कस्टम थीम्स किंवा वेगळे रिंगटोन्स, प्रीमियम स्टिकर्स, अतिरिक्त पिन चॅट्स असे सगळे फीचर्स जे आहेत हे व्हॉट्सॲपच्या वापरकर्त्यांना वापरता येणार आहेत. या नव्या फीचर्सची माहिती देताना मेटाच्या हेड ऑफ प्रॉडक्ट नाओमी ग्लेट यांनी असंही संकेत दिलेले आहेत की कंपनी भविष्यात आणखीन सुद्धा काही नवनवीन फीचर्स आणू शकते जे अशाच पद्धतीने फार कदाचित मजेदार सुद्धा असतील आणि लोकांना आवडणारे असतील. अर्थात याच्यासाठी सुद्धा कदाचित जास्त पैसे हे आपल्याला मोजावे लागू शकतात. आता या सगळ्यामध्ये गोंधळ होऊ शकतो की जे आधीच व्हेरीफाईड युजर्स आहेत ते हे फीचर्स त्यांना सुद्धा वापरता येतील का, कारण ते तर ऑलरेडी पैसे भरत आहेत. जे व्हेरीफाईड युजर्स आहेत ज्यांच्यासमोर ब्लू टिक असतं बेसिकली तर किंवा ग्रीन टिक असतं तर त्यांना ऑलरेडी पैसे भरावे लागतात हे मिळवण्यासाठी, व्हेरीफाईड हा टॅग मिळवण्यासाठी. तर मग त्यांना हे आपसूक किंवा आयतं मिळेल का, तर तसं होणार नाहीये. मेटाने तेही स्पष्ट केलेलं आहे की व्हेरीफाईड युजर्स हे व्हेरीफाईडच राहतील, पण हे सगळे नवीन सबस्क्रिप्शन प्लॅन्स जर हवे असतील तर ते मात्र मेटा व्हेरीफाईडपासून वेगळे असतील. सो ह्या दोघांची गफलत करू नका किंवा ते मिक्स करू नका. मेटा व्हेरीफाईडने काय होतं तर तुमची एक प्रकारे ओळख पडताळणी होते, त्या पलीकडे जाऊन तुम्हालाच कोणी जर दुसरं कॉपी करत असेल तर त्यातनं ते व्हेरिफिकेशन होतं. सो इम्पर्सोनिफिकेशन प्रोटेक्शन जे आहे ते एक प्रकारे त्याच्यातनं मिळतं आणि कस्टमर सपोर्ट सुद्धा मिळतो. सो हे मेटा व्हेरीफाईडचे फीचर्स झाले ते तर त्यांना मिळतीलच, पण त्यांना हे बाकीचे आत्ता मी सांगितलेले जर फीचर्स हवे असतील तर त्याच्यासाठी इन्स्टा प्लस, फेसबुक प्लस किंवा व्हॉट्सॲप प्लस याचंच सबस्क्रिप्शन हे घ्यावं लागणार आहे.
आता या फीचर्समध्ये तुम्हाला वेगवेगळे फीचर्स तर मिळत आहेतच, म्हणजे या नवीन प्लसच्या ज्या आवृत्त्या आहेत त्याच्यात वेगवेगळे फीचर्स मिळतच आहेत आणि त्याच्यामुळेच कॉन्टेंट क्रिएटर्सना आता जास्त पैसे सुद्धा खर्च करावे लागणार आहेत, हे सुद्धा याच्यातनं निश्चित दिसतंय. पण ॲट द सेम टाइम त्यांना बऱ्याच गोष्टींचे जे ट्रॅक ठेवायचे असतात तेही कळण्यामध्ये, खास करून मी मगाशी जसं म्हटलं की तुमचा टार्गेट ऑडियन्स नेमका कोण आहे हे यातनं बऱ्यापैकी समजू सुद्धा शकतं आणि त्या अकॉर्डिंगली तुम्हाला कॉन्टेंट सुद्धा तयार करता येऊ शकतो. सो हे सुद्धा त्याच्या मागचं एक प्रमुख आपण म्हणू शकतो की कारण सांगितलं जाते की का हे फीचर्स येत आहेत किंवा का कॉन्टेंट क्रिएटर्ससाठी ते महत्त्वाचे असतील. आता ही का केलं जाते तर प्रगत आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो आहे तो आणखीन विकसित करायचा असेल, त्याच्यामध्ये आणखीन अपडेट्स आणायचे असतील तर त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात खर्च जो आहे तो या सगळ्या कंपनीजना करावा लागतोय आणि तो भरून काढणं हे गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा कदाचित हे अशा पद्धतीने पेड सबस्क्रिप्शन्स ठेवून पैसे जे आहेत ते तुमच्याकडनं आकारले जाऊ शकतात. हे त्यामागचं एक प्रमुख उद्दिष्ट आहे असं मानलं जात आहे. सरतेशेवटी मेटाने हे सुद्धा सांगितलेलं आहे की कॉन्टेंट क्रिएटर्ससाठी ते एक आश्वासन सुद्धा देत आहेत की इतर वापरकर्त्यांनी तुमचा कॉन्टेंट हा थेट वापरू नये किंवा त्याचं क्रेडिट घेऊ नये, त्याचं श्रेय घेऊ नये, तो त्यांनीच परस्पर पोस्ट करू नये, यासाठी सुद्धा त्यांनी काही विशेष सूचना द्यायला ते सुरुवात करणार आहेत, ज्याच्यामुळे कॉन्टेंट क्रिएटर्सचा मूळ कॉन्टेंट जो आहे तो आणखीन नियंत्रित राहील किंवा तो त्यांचाच जो आहे तो सुद्धा तसा राहील. अर्थात कॉपीराईट सारख्या गोष्टी असतातच, पण तरी सुद्धा या घटना घडतात तर यावर सुद्धा मेटा लक्ष देत आहे असंही त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. त्या नवीन फीचर्सबद्दल तुम्हाला काय वाटतं, कुठलं फीचर यायला हवं होतं, कुठलं फीचर नकोय, या सगळ्याबद्दलचे तुमचेही कमेंट्स आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडतील आणि त्यासाठीच तुमच्या कमेंट्स खाली जरूर मांडा. पण इतर सुद्धा वेगवेगळ्या घडामोडींसाठी मुंबई तकचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.